श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशी तिथीला फार महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे वेगवेगळे नाव आणि वेगवेगळे महत्त्व असतं. एकादशी तिथीला उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. या वर्षाची म्हणजे 2023ची शेवटची एकादशी तिथी मोक्षप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची आहे. मार्गशीर्ष शुक्ल महिन्यातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्षप्राप्ती होते. या वर्षाची शेवटची एकादशी तिथी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात असून 22 आणि 23 डिसेंबर रोजी आहे. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे, तर शनिवारी 23 डिसेंबरला भागवत एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. या दिवसाच्या स्मरणासाठी गीता जयंतीला खास महत्त्व आहे. आणि म्हणूनच जर अशा काही विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्याच्यामुळे आपल्या जीवनातले अनेक संकट आहेत, अनेक समस्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला उद्या म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या भागवत एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर भरभराट होणार आहे. त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांची दारिद्र्य जे आहे ते नष्ट होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतात. या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा आणि विश्वासाने केले जातं. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्थान व दान या सर्वापासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळतं. भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या ज्याच्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल, ह्याचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवर आहे. जर तुम्ही नाही पाहिला असेल तर आवर्जून पहा. आणि आंघोळ झाल्यानंतर आपल्याला पूजा करायची. चौरंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवायचे आणि विष्णुदेवांची मूर्ती त्याच्यावरती आपल्याला ठेवायची, किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे आणि त्याची तिथे आपल्याला स्थापना करायची आहे. आणि विष्णुदेवांना आवडणारी म्हणजे पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत, ती आपल्याला अर्पण करायची. त्याचबरोबर आपल्याला नारळ, पान आणि सुपारी, त्याचबरोबर लवंगा यांनी आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची आरतीसुद्धा करायची आणि त्यांना नैवेद्य अर्पण करायचा. आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवाही प्रज्वलित करून घ्यायचा आहे. ह्या रीतीने आपल्याला जी आहे उद्याच्या दिवशी म्हणजे भागवत एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करायची. आणि दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. ही 2023ची शेवटची एकादशी आहे आणि येणारं वर्ष आपलं सुखाचं जावं, भरभराटीचं जावं, सुख समृद्धीचं जावं, त्याच्याकरता आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मींना सुद्धा प्रार्थना करायची. आणि त्याचबरोबर आपल्याला काही वस्तू आहेत ज्या आवर्जून ह्या दिवशी विकत घेऊन यायच्या, ज्याच्यामुळे वर्षभर आपली भरभराटच होणार आहे, कोणत्याही प्रकारची आपल्याला कमतरताही होणार नाही आहे. तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला विकत घेऊन यायची, जर तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती या दिवशी विकत घेऊन येणं अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. असं म्हणतात ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आणि त्या घरावर माता लक्ष्मीची सुद्धा कृपादृष्टीही असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून विकत घेऊन यायची आहे ती म्हणजे एक पांढऱ्या हत्तीची मूर्ती.
म्हणजे पांढऱ्या हत्तीला जे आहे गजलक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असते त्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता होत नाही. म्हणून जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आवर्जून जी आहे तुम्ही एकादशीच्या मुहूर्तावर एक गजलक्ष्मी विकत घेऊन या. तिसरी महत्त्वाची वस्तू जी तुम्ही एकादशीच्या दिवशी आवर्जून घेऊन येऊ शकता ती म्हणजे गाय आणि वासरूची मूर्ती. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जर एकादशीच्या दिवशी आपण गायीची मूर्ती विकत घेऊन आले आणि तिची विधिविधानपूर्वक पूजा केली तर त्याच्यामुळे सुद्धा श्री हरी विष्णू आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात. असं म्हटलं जातं की ह्या ज्या वस्तू आहेत ह्या साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. अन्नपूर्णा माताला जी आहे पार्वती मातेचं स्वरूप मानलं जातं. त्याचबरोबर गाईला जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आणि तिसरी वस्तू मी बोलली होती गजलक्ष्मी घेऊन यायला. गजलक्ष्मीच्या नावातच लक्ष्मी आहे. जर ह्या वस्तू आपल्या घरामध्ये आपण एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घेऊन आले त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताचं अखंड स्थायी रूप राहतं. तिची कृपा कायम आपल्या घरावर असते आणि ज्या घरामध्ये ह्या 3 वस्तू असतात त्यांच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता असते. त्यांच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण नाही होत. जसं की वास्तू दोष नसतात. आणि ह्या वस्तू नुसत्या आणायच्या नाही आहेत. काही विशेष तिथी असतात तेव्हा त्यांची आपल्याला पूजासुद्धा करायची आहे, सेवासुद्धा करायची आहे. जसं एकादशी असते, तुम्हाला बाहेर जाऊन गोमातेची सेवा करायला नाही जमलं तर तुमच्या घरी जी गाई आणि वासरूचं मूर्ती असते त्याच्यासमोरसुद्धा तुम्ही नैवेद्य हा दाखवू शकतात. तुमच्या घरी जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्हाला आणायची गरज नाही आहे. गजलक्ष्मी नसेल तर घेऊन या. जी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल ती आवर्जून घेऊन या. आणि ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये असतील तर अशा विशेष तिथीला त्यांची सेवा ही झालीच पाहिजे. आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा एकादशीच्या दिवशी विधिविधानपूर्वक पूजा करायची असते. त्याचबरोबर गोमातेची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. तर ही काही माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याच्यामुळे सगळ्यांना ह्याबद्दल माहिती पडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.